साइड हो जाओ। चला सुरू करायचं। चव्हाण के साहेब साहेब आपण दिल्लीत आलेला आहात। चव्हाण बोलो हो चव्हाण साहेब चव्हाण के साहेब नाही म्हटले आधी यांची दरांगे साहेब आपण दिल्लीत आला। प्रदीप पाटील यांच्या कुटुंबियाची भेट घेतली। आता काय रणनीती असेल, काय मागणी असेल? स्वर्गीय शौर्य भयावरती त्याला मानसिक त्रास देऊन खूप टॉर्चर त्या शाळेच्या वतीनं केलं गेलं, त्या शिक्षकाच्या वतीनं केलं गेलं। त्यावेळेस मी आता प्रदीप भयांशी बोललो, पाटलांशी बोललो, त्यावेळेस माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या। खूप मानसिक त्रास दिला गेला, आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं शाळेकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून, कारण शाळा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे। शाळेनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं। मी आता कुटुंबाकडून रिपोर्ट पण घेतला। आज हे देशासाठी नवीन ब्रेकिंग आहे, खूप ब्रेकिंग बातमी की सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीनं अहवाल दिलाय की त्याच्यामध्ये ते शाळा, ते 4-5 शिक्षक हेच जबाबदार आहेत म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा प्रसिद्ध केलाय। आणि तुम्ही सुद्धा, माझी विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना की तुम्ही हा समितीनं, राज्य सरकारनं दिल्लीच्या नेमलेली ही समिती आणि हिने दिलेला हा अहवाल, यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ देऊ नये, ही आमची त्यांच्याकडून आज तरी अपेक्षा आहे। सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे, आरोपी जर अटक केले नाही तर खूप दाट शक्यता आहे। जर